गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील निबंध लेखन हा घटक अभ्यासत आहोत. यामध्ये उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे निबंधाचे प्रकार आणि त्यामधील पहिला प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत, वर्णनात्मक निबंध. चला तर पाहूया आपण निबंधाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यातला आपल्याला आज वर्णनात्मक प्रकार अभ्यासायचा आहे. स्थूलमानाने निबंधाचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतात. 1. वर्णनात्मक निबंध. स्थल, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन म्हणजे वर्णनात्मक निबंध. हा प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. यामध्ये काय काय येतंय? व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान आणि चरित्रात्मक प्रकार यामध्ये येतात. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. यामध्ये आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध येतात. चौथा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. कल्पना फुलवत केलेले निबंध, कल्पनारम्य निबंध. आणि पाचवा प्रकार आहे वैचारिक निबंध. यामध्ये विचारप्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान, चर्चात्मक निबंध यात येतात. तर आज आपण पहिला प्रकार अभ्यासणार आहोत, वर्णनात्मक निबंध म्हणजे काय आणि त्या कोणकोणते विषय येतात ते आपण पाहूया. 1. वर्णनात्मक निबंध. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. मुलांना तुम्ही एखादा चित्रकार चित्र काढताना पाहिलेलं असेल की चित्र काढताना अतिशय सुंदर रंगरेषांच्या सहाय्याने चित्र आकाराला येतं. निसर्गाचं चित्र काढलेलं असेल तर डोंगरदऱ्यांचं आणि पशुपक्ष्यांचं अतिशय हुबेहूब चित्र काढलेलं असतं. आपल्याला ते नजरेने किती छान दिसतं. त्याच प्रकारे आपणही चित्र काढायचंय हुबेहूब, पण ते शब्दाने रेखाटायचंय. आपले शब्द असे असले पाहिजेत निबंध लेखनात की वाचकांच्या समोर ते चित्र उभं राहील. असं रेखाटलेलं चित्र म्हणजे वर्णनात्मक निबंध. मग ते दृश्य असेल, वास्तू असेल किंवा प्रसंग असेल, हुबेहूब समोर चित्र उभा करणं, पण ते शब्दात. आपण जे पाहिले, अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. पण जे वर्णन करायचं आहे, आपण जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, अतिशय सुंदर शैलीत, सुंदर अशी भाषाशैली वापरून लिहायचं आहे. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते की जे लेखन करायचंय ते अतिशय सुंदर असायला पाहिजे. आणखी माहिती पाहूया वर्णनात्मक निबंधात काय आवश्यक आहे. लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असली पाहिजे. कॅमेरा जसा ते चित्र कॅमेऱ्याने टिपतो तशी निबंध लेखकाची नजर तीक्ष्ण असली पाहिजे. तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. तुम्ही सहलीला गेलात आणि सूक्ष्मपणे तुम्ही आजूबाजूचा परिसर, निसर्ग, स्थळ नीट पाहिलेलं नसेल किंवा ते समजून घेतलं नसेल तर तुम्हाला निबंध लेखन करता येणार नाही. म्हणून निरीक्षणाची क्षमता सूक्ष्म असायला हवी. वर्णनाला भाषिक अलंकारांचे पाठबळ तर असतेच,
शिवाय भाषा ओघवतीही असते. ओघवती, पाण्याचा प्रवाह जसा वाहतो संथपणे, तशी भाषाही प्रवाही असली पाहिजे. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. भावना, कल्पना आणि विचार असे वेगवेगळे रंग भरायचे असतात निबंधामध्ये. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांची उधळण हवीच. अधूनमधून जाणवलं पाहिजे की किती सुंदर भाषा आहे या निबंधलेखनामध्ये. असे सौंदर्य कण अधूनमधून उधळायचे आहेत. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकारच्या निबंधात भाषा अतिशय सुंदर असायला पाहिजे. वर्णनात्मक निबंधात प्रामुख्याने वाचकाच्या शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक क्षमतांचा व संवेदनांचा विचार केलेला असतो. अशा वर्णनात लेखकाचा किंवा लेखनाचा हेतू, वाचकांचा विचार, मुद्दा प्रभावीपणे मांडणे, ओघवती व वर्णनात्मक भाषा वापरणे अपेक्षित असते. म्हणजे जे लिहायचं आहे ते वाचकांच्या क्षमतेचा विचार करून लिहायचं आहे. लेखनाचा हेतू, विचार आणि प्रभावी मुद्दा मांडता आला पाहिजे. भाषा वर्णनात्मक भाषा आणि ओघवती असली पाहिजे. मग ती वस्तू, ठिकाण, दृश्य, प्रसंग यांचं अतिशय प्रत्ययकारी वर्णन आलं पाहिजे. जणू काही आपण समोर उभे आहोत आणि ते चित्र दिसतंय, आपल्या डोळ्यांना दिसतंय असं वाटलं पाहिजे. म्हणजेच प्रत्ययकारकता हा वर्णनात्मक निबंधाचा प्राण आहे. हुबेहूब चित्रण केलं पाहिजे. म्हणजे वर्णनात्मक निबंधातून एक जिवंत शब्दचित्र तयार झालं पाहिजे. या निबंधाची भाषा चित्रदर्शी असावी, चित्रदर्शन होणारी. आणि ज्या विषयाचं वर्णन करायचं आहे ते अगदी सहजपणे पाण्याच्या प्रवाहासारखं ओघवत्या भाषेत करायचं आहे. जो विषय आपल्याला वर्णन करायचा आहे तो वाचकांच्या समोर साकार व्हायला पाहिजे. पण वर्णनात्मक निबंध म्हणजे जो विषय आपल्याला लिहायचा आहे त्याचं कोरडं आणि बाह्य वर्णन करायचं नाही. तर वर्णन करणारा विषय जो आहे तो पाहिलेला असला पाहिजे किंवा पाहिला आहे असं दाखवलं पाहिजे. त्या निबंध वाचनाने मनावर परिणाम झाला पाहिजे. भावनांचे तरंग निर्माण होतात आणि जे दृश्य पाहिल्याने मन उल्लसित झालेलं आहे तो विषय निबंधात मांडायचा आहे. आपल्याला भावलेलं जे रूप आहे ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न वर्णनात्मक निबंधात केला पाहिजे. म्हणजेच मग आपण जे लेखन केलेलं आहे ते कोरडं वाटणार नाही, असं बाह्यपणे वरवर वाटणार नाही. तर त्यामध्ये जिवंतपणा येईल, त्यामध्ये भावना येतील, कल्पना येतील आणि मग निबंध वाचनीय होईल आणि खूप प्रभावी होईल. वर्णन हे साचेबद्ध असावे लागते, पण ते काही वेळा पसरटही होऊ शकते. अशा वर्णनात भाव हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. भाषा, उपमा इत्यादी सारखे भाषिक अलंकार यांचा वापर करून वर्णन अतिशय अधिक आशयघन केले जाते. अर्थपूर्ण असं निबंधलेखन केलं जातं. आता निबंध लेखनात या प्रकारच्या वर्णनात्मक निबंध लेखनामध्ये पुढील प्रकार संभवतात. ते एकमेकांच्यात मिसळलेले आहेत पण एक अंदाज. व्यक्तीचे वर्णन, पशुपक्ष्यांचे वर्णन, स्थळ किंवा इमारतीचे वर्णन, निसर्ग सौंदर्याचे वर्णन, प्रसंग किंवा घटनेचे वर्णन. अशा प्रकारे एक अंदाजे प्रकार केलेले आहेत. आता आपण पाहूया काही नमुना विषय आहेत वर्णनात्मक निबंधाच्यासाठी. आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, पहाटेचे सौंदर्य, मी पाहिलेली आग किंवा अपघात किंवा कुठलाही प्रसंग असेल, चांदण्या रात्रीची सहल,
एक रम्य पहाट, खंडाळ्याचा घाट, नभमेघांनी आक्रमिले, पावसाळ्यातील एक दिवस, आमचे वार्षिक स्नेहसंमेलन, आमच्या ताईचा लग्न सोहळा, परीक्षेच्या निकालाचा दिवस, महाबळेश्वर एक निसर्गरम्य ठिकाण, डोंगरावरून दिसणारा देखावा, पावसाची विविध रूपे, श्रावणातील पाऊस, श्रावणमासी हर्षमानसी, एक थंड हवेचे ठिकाण, माझी अविस्मरणीय सहल, असा रंगला सामना, घरातील उपद्रवी कीटक, आजचा संसारी माणूस. आणखी काही विषय पाहूया आपण. कुटुंबातील वयस्क स्त्री, आमची आरोग्य सेविका, उद्यानातील फेरफटका, जत्रेत फेरफटका, समुद्रकिनारी फेरफटका, अविस्मरणीय प्रसंग, बहरलेले वृक्ष, अजिंठा लेणी, माझा महाराष्ट्र, माझ्या स्वप्नातील भारत, मंगळावर स्वारी, दुष्काळ एक आपत्ती, कामगारांचे जीवन वास्तव एक चित्र, माझा आदर्श समाज सुधारक डॉक्टर विकास आमटे, आमच्या परिसरातील समाजसेवक. यानंतर बोर्ड परीक्षेला काही वर्णनात्मक विषय असणारे निबंध आहेत. माझ्याकडे नोंद होती, ते मी तुम्हाला सांगते. बोर्ड परीक्षेत पूर्वी आलेले काही निबंध प्रकार. वर्षा ऋतूतील आमची सहल, 12वीचे वर्ष संपताना, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, निसर्ग एक कलावंत, जेव्हा निसर्ग रागावतो, मी पाहिलेले ऐतिहासिक स्थळ, नववर्षाचे स्वागत, चांदण्यात फेरफटका, महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, मी पाहिलेला अपघात, पावसाळ्यातील एक दिवस. हे यापूर्वीच्या बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले निबंध आहेत. तर आता पाहूया आपण, तुम्ही निबंध लेखन करता, पण मग त्याला गुणदान कसं केलं जातं हे एक तुम्हाला अंदाज आला पाहिजे. निबंधासाठी गुणदान करताना खालील बाबी किंवा घटक विचारात घेतले जातात. निबंधाला गुण आहेत 10. आकर्षक प्रारंभ, तर्कसंगत व मुद्देसूद मांडणी, निबंध प्रकारानुसार भाषाशैली, शुद्ध लेखन किंवा विरामचिन्हे यांचा बिनचूक वापर, अक्षर सौंदर्य, उपसंहार. उपसंहार म्हणजे शेवट. पहा, हे 5-6 मुद्दे विचारात घेऊन 10 गुणांचं विभाजन केलं जातं आणि मग याचा विचार करून जर तुम्ही निबंध लेखनाची तयारी केली तर निश्चित तुम्हाला फायदा होईल. तर पाहूया निबंध लेखनासाठी काही खास बाबी किंवा निबंध लेखनाची सूत्रे. 1. निबंध विषय आपल्या मनात का जागा झाला, त्याने आपले लक्ष का वेधले, याचे विवरण प्रारंभीच्या परिच्छेदात करावे. शेवटच्या परिच्छेदात आपले मत ठाशीवपणे मांडावे. 2. निबंधातील मुद्दे एका मागोमाग एक क्रमाने यावेत. मुद्द्यांना अनुसरून परिच्छेद पाडावेत. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, विविध भाषातील अवतरणे यांचा गरजेनुसार वापर करावा. अर्थपूर्ण शब्दरचना असावी. ज्या शब्दांचा अर्थ निश्चितपणे माहीत नाही त्यांचा उपयोग करू नये. पाल्हाळिकपणा टाळावा. स्वतःच्या शब्दातच निबंध लिहावा. दुसऱ्याचा निबंध उतरवून काढू नये किंवा त्याची घोकमपट्टी करू नये. लेखनाचे नियम, विरामचिन्हे याबाबत दक्षता बाळगावी. शब्दसंपत्ती, भाषाशैली यांचा विकास व्हावा म्हणून वृत्तपत्रांचे व पाठ्येतर पुस्तकांचे वाचन अवश्य करावे. त्याचप्रमाणे शब्दकोशातील शब्दांचा आशयानुसार वापर करावा. 9. टिपणे, कात्रणे यांचा संग्रह करण्याची सवय लावावी. साध्या साध्या विषयावरही स्वतःचे विचार स्वतःच्या भाषेत 1-2 परिच्छेदात मांडण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे लेखनात ओघवती शैली विकसित होईल. आता ही निबंधाची सूत्र आहे ती सर्वच प्रकारांना लागू होतात आणि निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करावी या मुद्द्यांचा उल्लेख आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवर.
लक्षात ठेवा, एक, कोणालाही कोणताही निबंध एका दमात एका झटक्यात लिहिता येत नाही. पुन्हा पुन्हा सुधारणा करून पुनर्लेखन करावे लागते. निबंध लिहिण्याचा सराव सातत्याने करावा लागतो. निबंधाच्या विषयानुसार प्रथम मुद्दे तयार करावेत, ते क्रमाने मांडावेत, त्याचा योग्य विस्तार करावा, निबंध ठराविक शब्दसंख्येत बसवावा. या तऱ्हेने वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध तयार करावेत. 3. अशा प्रकारे सराव केल्यास मुद्देसूदपणे व आटोपशीरपणे निबंध लेखनाचे कौशल्य प्राप्त होते. परीक्षेत ठराविक मिनिटात निबंध लिहावा लागतो. पुन्हा पुन्हा लिहिण्यास वेळ नसतो. परीक्षेत कोणत्याही विषयावरचा निबंध लिहिण्यास हे कौशल्य उपयोगी पडते. धन्यवाद मुलांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक तुम्ही पाठवू शकता. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. शुभेच्छा.